जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद सर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली, पदयात्रा काढली ना. हो सर. तर आज आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा म्हणून आपल्या वर्ग 4च्या भाग 4 मधील पाठ क्रमांक 14 आणि 15 वर केलेल्या अभ्यासाची उजळणी करणार आहोत. तयार आहात का मग? हो सर. तर मला सांगायची काही प्रश्नांची उत्तरं. तानाजी मालुसरे हा कोकणातील कोणत्या गावाचा रहिवासी होता? तानाजी मालुसरे उमरठे गावाचे राहणारे होते. जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता. उदयभान हा कोंढाण्याचा किल्ल्याचा किल्लेदार होता. तानाजीच्या भावाचे नाव काय होते? तानाजीचे भावाचे नाव सूर्याजी होते. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? कोंढाणा किल्ला मुघलाच्या ताब्यात होता. कोंढाणा किल्ल्यासाठी आई जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या? आई जिजामाता शिवरायांना शिवबा कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे बरे नाही, ते परत घ्या. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी मालुसरे म्हणाले. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? शिवराय म्हणाले, शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहे. शाबाश. सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? सूर्याजी मावळ्यांना असे म्हणाले, अरे तुमचा बाप इथे मरून पडलेला आहे आणि तुम्ही असे भागून जायचे का पळत आहे? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय, कड्यावर उड्या टाकून मरा नाही तर शत्रूवर तुटून पडा. व्हेरी गुड, छान. शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली? शिवबा राजधानीसाठी रायगडाची निवड केली. शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? शिवरायांचा राज्याभिषेक सन 1674 मध्ये झाला. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरले होते? गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्रांचे पाणी भरलेले होते. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? शिवरायांनी राज्याभिषेक शक सुरू केला. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? स्वराज्य निर्माण झाले हे गावाला, हे सगळ्या जगाला कळावे झाले आहे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाचीच का निवड केली? रायगडावर स्वराज्य निर्माण करण्यासाठी, स्वराज्य निर्माण केले, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी रायगडाची निवड केली. महासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले? कारण ते स्वप्न पूर्ण झाले होते. शिवराय आता छत्रपती राजे झाले होते. छान, अतिशय छान उत्तर दिलीत बेटा तुम्ही, खूप छान. चला एकदा छानशा आणि चांगल्या मोठ्या आवाजात म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय.